يا أيها الذين آمنوا قاتلوا الذين يلونكم من الكفار وليجدوا فيكم غلظة واعلموا أن الله مع المتقين وإذا ما أنزلت سورة فمنهم من يقول أيكم زادته هذه إيمانا فأما الذين آمنوا فزادتهم إيمانا وهم يستبشرون وأما الذين في قلوبهم مرض فزادتهم رجسا إلى رجسهم وماتوا وهم كافرون أولا يرون أنهم يفتنون في كل عام مرة أو مرتين ثم لا يتوبون ولا هم يذكرون وإذا ما أنزلت سورة نظر بعضهم إلى بعض هل يراكم من أحد ثم انصرفوا صرف الله قلوبهم بأنهم قوم لا يفقهون لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. हे इमानधारकांनो, लढा त्या काफिरांशी ज्यांनी तुमच्या भोवती घेरा टाकला आहे आणि या लोकांना तुम्ही मजबूत आणि कठोर असल्याचं दिसून यावं. आणि लक्षात ठेवा की अल्लाह सदाचारी लोकांच्या पाठीशी आहे. आणि जेव्हा देखील एखादी सूरा अवतरित केली जाते तर यांच्यापैकी कोणी एक जण म्हणतो की या सूराच्या अवतरणामुळे तुमच्यापैकी कोणाचं ईमान वाढलं, तेव्हा जे ईमानधारक आहेत त्यांचं ईमान वाढीस लागलं आहे आणि ईमानाच्या या प्रगतीनं ते अतिशय प्रसन्न होतात. आणि ज्यांच्या मनात रोग आहे आणि ज्यांची मनं गलिच्छ झाली आहेत तर त्यांच्या गंदगीत आणखी जास्त वाढ होते. आणि हे लोक मेलेतही अशा स्थितीत की इन्कार करण्याच्या अवस्थेतच मृत्यूशी गाठ पडली. काय त्यांनी विचार चिंतन केलं नाही आणि पाहिलं नाही की दरवर्षी यांना एकदा किंवा दोनदा संकटात टाकून त्यांची पारख केली जाते, तरी देखील तौबा करून तोल सावरत नाहीत आणि उपदेश प्राप्त करीत नाहीत. आणि जेव्हा देखील एखादी सूरा अवतरित केली जाते तेव्हा यांचं तोंड वाकडं होतं आणि एकमेकांकडे बघू लागतात की या अवस्थेत कोणी तुम्हाला बघून न घ्यावं. मग चलाखीनं तिथून निघून जातात. अल्लाह देखील त्यांच्या हृदयांना फिरवतो की आता तो असा जनसमूह आहे जो समजून घेण्यापासून वंचित आहे. निसंशय जे पैगंबर तुमच्याजवळ आले आहेत ते तुमच्यापैकीच आहेत. थोडासा त्रास तुम्हाला पोचला की त्यांना अतिशय दुःख होतं. तुमच्या सहजतेची त्यांची मोठी इच्छा आहे आणि इमानधारकांची मोठ्या नरमीचा आणि मेहरबानीचा मामला इच्छितात. तरीही जर हे तोंड फिरवतात तर तुम्ही फरमावून द्या की माझ्याकरता अल्लाह पुरेसा आहे. त्याच्याशिवाय इतर कोणी उपास्य नाही. त्याच्यावरच मी भरोसा केला आणि तो श्रेष्ठतम अर्श म्हणजे ईश सत्ता केंद्राचा स्वामी देखील आहे.